बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मागील 5 दिवसांपासून माजी सैनिक अनुराध वीर यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव रेल्वे स्थानकाला देण्यात यावं यासाठी उपोषण सुरू आहे। आज 5वा दिवस होता आणि याच उपोषणस्थळी अनुचित प्रकार घडलेला आहे। शासनाचे बनावट अधिकारी या ठिकाणी आले असल्याची माहिती मिळताच सजग असलेल्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सदरील अधिकाऱ्यांना उघडं पाडलंय। ओळखपत्र एकाचं मात्र दुसराच घालून आला, त्यामुळे तिथं त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि काही प्रमाणात तणावाचं वातावरण त्या ठिकाणी होतं। नंतर लगेचच उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी येऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। काय घडलाय प्रकार पाहूयात। आईडी जप्त करायचे, आईडी जप्त कर। ये बोगस आहे, ये बोगस आहे, मार कर दिया। अंत बघायला ना तुम्ही, समाजाचा अंत बघायला भोतडायच्या हे बघा, हे कार्ड हे नाही तसे आहेत। आयडी बघा, आयडी। अरे थांबा ना एक मिनिट, आयडी बघून घ्या। थांबाव, आयडी बघून घ्या। आयडी अमरसिद्ध खाडे कर्मचाऱ्याचं नाव आहे। हे बघा, हे बघू शकता आयडी। आयडी बघा, आयडी। हे डुप्लिकेट या ठिकाणी डुप्लिकेट अधिकारी म्हणून पाठवले जातात। या ठिकाणी यांनी अनेक समाजाचा युवकांना बळी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी यांच्यावर गुन्हा दाखल करा। गुन्हा आणला घ्या ना, आणला घ्या। तुम्ही जाऊन द्या, जाऊ ना, जाऊ तुम्ही पोलीस स्टेशनला न्यायचं, त्याला पोलीस स्टेशनला। चला ताब्यात आणा ना, इकडे आणा त्या माणसाला। आपला मुद्दा डायव्हर्ट व्हायला, डायव्हर्ट व्हायला। राजा हॅन्डल करायले का? हो, आयडी डुप्लिकेट, हा कर्मचारी वेगळे। ते मागाशी पत्रकार मॅडम, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये आहे। समोर इथे उपोषण मागच्या 4 दिवसांपासून सुरू आहे। अनुराध वीर नावाचे माजी सैनिक आहेत त्या ठिकाणी जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रेल्वे स्थानकाला नाव देण्यात यावं बीडच्या, जे 26 तारखेला त्याचं उद्घाटन होणार आहे असे माहिती आहे प्राथमिक। हे सगळं कसं आहे हे आपण नंतर पाहणार आहोत। मात्र आजच्या या उपोषणस्थळी एक वेगळा प्रकार घडलेला आहे। प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी बनावट पद्धतीचे आय कार्ड घालून, बरोबर ना, या ठिकाणी ते येऊन त्यांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यांना या त्या स्थानिकच्या सजग असलेल्या नेत्यांनी जे आहे ते सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना उघडं पाडलं। काय नेमका प्रकार तो विचारला नाही, काय प्रकार होता, कसं घडलं, हे सगळं काय होतं? आज उपोषणाचा 5वा दिवस आहे। कलेक्टर ऑफिस मार्फत 2 कर्मचारी आले आणि एक कर्मचारी स्वतःला नायब तहसीलदार म्हणत होता आणि नायब तहसीलदारनं जे आय कार्ड गळ्यात टाकलं होतं, आय कार्डमध्ये होतं फक्त त्याची दुरी दिसत होती। म्हणून आम्ही ज्यावेळेस त्याला म्हणलं की ऑक्टोबर महिन्यात ही सेकंड वेळ आहे उपोषणाची, मागच्या महिन्यामध्ये ज्या 3 महिन्यापूर्वी उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस तुम्ही जो शासनासोबत पत्रव्यवहार केला त्याचं काय उत्तर आलं, तर त्याला त्याचं उत्तर देता येणार, चाच पाडला। म्हणून कार्यकर्त्यांना नेत्यांना डाऊट आला, त्यांनी त्याचं आय कार्ड बाहेर काढा म्हणले आणि ज्यावेळेस बाहेर काढलं आय कार्ड, आमच्या नेत्यांनी हे आय कार्ड बघा तुम्ही, हे आय कार्ड त्याच्या गळ्यात होतं आणि हा व्यक्तीच नव्हता।
म्हणजे हा व्यक्तीच नाहीये आणि तो व्यक्ती आला, याचा अर्थ काय होता की जाणीवपूर्वक आपल्या कार्यकर्त्यांना उचकवण्याचं काम होतं, जेणेकरून की आम्ही त्यांना काहीतरी करावं, मारहाण करावं, काहीतरी करावं, मग 353 आमच्यावर टाकावं. परंतु इथले आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते हुशार आहेत, त्यांना लक्षात आला प्रकार, त्यांनी टोटल हे त्याला लगेच पकडलं आणि आय कार्ड ताब्यात घेतलं आणि आय कार्ड ताब्यात घेऊन यांचं नाव आहे अमर खाडे, पण अमर खाडे आले नाहीत, तर टाक नावाचा महसूल अधिकारी, त्याचं म्हणणं आहे टाक आहे, तो टाक आहे का कोण आहे माहित नाही. आहे का आय कार्ड ओरिजिनल आहे का आता हे मी माहित नाही, त्याच्या गळ्यात होतं हे, आम्ही ते काढून घेतलं, तो नसल्या व्यक्ती असल्यामुळे. आता ते मुद्दा आहे की या नावाच्या आंदोलनाला डायव्हर्ट करण्यासाठी असा माणूस येणार, आम्ही त्याची रिॲक्शन देणार, मग आमच्यावर गुन्हे होणार आणि नामाचं आंदोलन बाजूलाच राहील. हे डायव्हर्ट करण्यासाठी शासनाद्वारे असं करण्यात आलेलं आहे, ही फार खेदाची बाब आहे. म्हणून आम्ही असं म्हणतो की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन चालूच ठेवणार आणि आपले जे अनुरत वीर आहेत ते आमरण उपोषणाला बसले, आज 5वा दिवस आहे आणि सरकारला या शासनाला कळायला पाहिजे की जे अथॉरिटी आहेत त्या माणसाला पाठवलं पाहिजे. ते स्पोर्टमध्ये बिझी आहेत. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातले कलेक्टर आले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही स्पोर्ट खेळण्यामध्ये बिझी आहेत, आम्ही फुटबॉल व्हॉलीबॉल खेळण्यात बिझी आहेत, त्यामुळे आम्हाला वेळ नव्हता, त्यामुळे गडबडीत आय कार्ड दुसऱ्याचं घालून आला का काय, त्याबद्दल आम्ही माफी मागतो. आम्हाला विषय डायव्हर्ट करण्यात नाही. अप्पर जिल्हाधिकार्यालयाने आमची माफी मागितली, आम्ही तो विषय सोडून देऊ, परंतु नावाचा विषय आमचा चालूच राहणार आहे, तो महत्वाचा विषय आहे. त्याला डायव्हर्ट करण्यासाठी जे शासनाद्वारे असा हा कार्यक्रम सुरू आहे. मी मागच्या 2-3 महिन्यांपासून आंदोलन सुरू आहेत, कुठेतरी प्रशासनाकडून कुणालाही विरोध नसताना म्हणजे काय समजायचं याचं सगळं? बघा, कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही जातीचा, कोणताही याला विरोध नाहीये. नामांतराला या बाबासाहेबांचं नाव द्यायला कुणाचाही विरोध नाही. हे प्रशासनाचाच विरोध दिसायला लागला इथं, कारण कलेक्टरनं जो व्यक्ती पाठवलाय ते डुप्लिकेट व्यक्ती पाठवले, त्यांना काही गांभीर्य नाहीये, ते क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहेत. त्याची बॅटिंग आली होती, त्यानं दुसऱ्यालाच पाठवलंय. म्हणजे तुम्हाला क्रिकेट खेळायला वेळ आहे आणि हा माणूस 5 दिवस झालं पाण्याचा थेंब घेतलेला नाही, मराई टेकलेला आहे. 26 तारखेला आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे, ज्या प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे आणि एक माणूस मरायला तयार आहे, आमचा मरायला टेकलेला आहे. तरी सुद्धा हे शासन आणि प्रशासनाचे अधिकारी क्रिकेट खेळण्यामध्ये दंग आहे. त्यांना क्रिकेटसाठी वेळ आहे, पण आम्हाला भेटायला वेळ नाही. आणखी आंदोलक आहेत, तुम्ही सुरुवातीपासून या आंदोलनामध्ये होता, एक मोर्चा सुद्धा तुम्ही काढलेला होता. आज काय नेमका प्रकार घडलेला आहे सुरुवातीला? आपण तर हे पाहतच आहोत, आंदोलन सुरू आहे. तर आज नेमकं काय नव्यानं घडलेलं आहे, तुम्हाला काय सांगायचं? आता सप्टेंबर महिन्यापासून हे आंदोलन चालू आहे. या आंदोलनामध्ये वारंवार मी असं पाहतोय की प्रशासन या नावाला विरोध करीत आहे, वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला मूर्ख बनवायचं काम करत आहे. आम्ही ज्यावेळेस आंदोलनाची परवानगी मागितली, मोर्चाची रितसर परवानगी मागितली, तर माननीय तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी परवानगी नाकारली. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनच्या लोकांनी आम्ही परवानगीचे पत्र दिले, तर आम्हाला परवानगी शेवटच्या दिवशीपर्यंत देत नव्हते आणि पुन्हा सांगायचं तुम्हाला परवानगी नाही. त्याच्यानंतर आता 2 वेळा उपोषणाला अनुरत वीर बसले, त्या दोन्ही उपोषणाच्या वेळेला प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्याच्यानंतर आज ज्यावेळेस आम्ही कर्मचाऱ्यांना या ठिकाणी यायला सांगितलं, त्यांना विनंती केली माननीय जिल्हाधिकारी साहेबांना की तुम्ही स्वतः या ठिकाणी या, 2 शब्द त्या ठिकाणी तुमच्याबद्दल बोला की तुम्ही काय पाठपुरावा केलाय प्रशासनाला, रेल्वे मंत्रालयामध्ये काय पाठपुरावा केला, असं सांगितल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी पाठक साहेबांनी यांनी साफ नकार दिला की मी येणार नाही, एखाद्या कर्मचाऱ्याला पाठवतो. आणि त्याच्यानंतर 1 तासानंतर कर्मचाऱ्याला पाठवलं. तोपर्यंत हे जे उपोषणार्थी आहेत वीर यांची तब्येत अतिशय खालावली. याला 5-5 मिनिट महत्वाचं आहे. 5 दिवसापासून त्यांनी पाणी सुद्धा घेतलं नाही, परंतु 1 तासानंतर त्यांनी कर्मचारी पाठवले आणि ते सुद्धा तोतया कर्मचारी पाठवले. ज्यावेळेस त्यांचं आयडेंटिटी कार्ड चेक केलं तर या कर्मचारीचं वय जास्तीत 30 ते 35 असेल आणि कर्मचारी होता जवळपास 54-55 वर्षाचा, रिटायरमेंटला आलेला कर्मचारी. म्हणजे आम्हाला काहीच समजत नाही. अशा प्रकारे प्रशासन समजत आहे की त्यांना वाटतंय याला आम्ही कधी मूर्ख बनवू शकतो. आयडेंटिटी कार्ड टाकलंय, माणूस हा 54-55 वर्षाचा, आयडेंटिटी कार्ड 30-40 वर्षाच्या माणसाचं. म्हणजे आम्हाला वारंवार मूर्ख बनवून रस्त्यावर आणायचं, आमच्यावर गुन्हे दाखल करायचे, आंदोलन कायम चिघळत ठेवायचं. या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जे रेल्वे स्टेशनला द्यायचंय त्या नावाला कोणाचाही विरोध नाही. प्रशासन जाणून आंदोलन चिघळावं लागलं. पद्धतीने पाठवून वातावरण खराब करायचं चाललंय. कर्मचाऱ्यांनी हे चुकीचे कर्मचारी या ठिकाणी येऊन आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल व्हावेत अशी वातावरण निर्मिती केली. म्हणून आता आम्ही असं म्हणतो की हे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासोबतच दुसरं आंदोलन असं असेल की माननीय जिल्हाधिकारी पाठक यांच्यावर कारवाई केली पाहिजे. त्यांनी तोतया कर्मचारी पाठवले आणि जे कर्मचारी आमच्याकडे आले होते त्यांना निलंबित केलं पाहिजे. तात्काळ आमचं दुसरं आंदोलन या ठिकाणी सुरू होणार आहे. या कर्मचाऱ्याची निलंबनाची मागणी तुम्ही करत आहात? आता हे कर्मचारी निलंबित झाली पाहिजे, कारण हे तोतयात आहे की अजून कुठं कुठं फसवतात, कोणत्या ठिकाणी जाऊन कोणकोणत्या उपोषणार्थीला मूर्ख बनवायचं काम हे कर्मचारी करतात. यांना ताब्यात घेऊन यांची चौकशी केली पाहिजे. चळवळीतले आणखी कार्यकर्ते आहेत मोरे, काय सांगाल तुम्ही? नेहमी आंदोलनामध्ये सहभागी असता, हे असेल किंवा मग इतर वेगवेगळे कुठले चळवळीचे आंदोलन असं तुम्ही नेहमी सहभागी असता?
मुळात सर एक विषय सगळे या ठिकाणी आंबेडकरवादी जमलेले आहेत आणि मुद्दा अतिशय रास्त आहे. अनुरजी वीर यांनी संविधानिक पद्धतीनेच मुद्दा बी रास्त आहे आणि पद्धत बी रास्त आहे. हे कार्यकर्ते जरी म्हणत असले की कोणत्या संघटनेचा पक्षाचा विरोध नाही, परंतु ज्या पद्धतीने 5 दिवसापासून तो उपाशीपोटी व्यक्ती इथं बसलेला आहे आणि प्रशासनाचा जबाबदार अधिकारी कुणीच फिरकत नाही, तर माझ्या मनातली एक सर्वसामान्य चळवळीतला कार्यकर्ता म्हणून शंका आहे प्रशासनाला कुणीतरी दाबण्याचं काम करतंय. आणि दुर्दैवाची एक गोष्ट आहे, 10 ऑक्टोबर 2024 मध्ये अनुरजी वीर हे ह्याच मुद्द्यावर उपोषणाला बसले होते. त्यावेळेस शासनाने त्यांना एक पत्र दिलं होतं की याचा प्रश्न मार्गी लागन. 4 महिने होऊनही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाचं नाव जिल्हा रेल्वे स्थानकाला देण्यासाठी इतका कात्याकूट करावा लागतो, हीच मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. आणि आज ती व्यक्ती या ठिकाणी 5वा दिवस आहे, प्रकृती अस्वस्थ झालेली. तोतया कर्मचारी सापडला, त्याचा गोंधळ झाला, तर 15 मिनिटात निवासी उपजिल्हाधिकारी या ठिकाणी स्वामीसाहेब धावत येतात. मग आमच्या अनुरथ वीर या उपोषणकर्त्याला आणि जिल्ह्यातल्या बहुजन बांधवाला, चळवळीतल्या लोकांना काही प्रशासना दृष्टीने किंमत नाही असं म्हणायचंय का यांना? आज तुम्हाला ते या ठिकाणी स्वामी आले होते उपजिल्हाधिकारी, त्यांनी काय आश्वासन दिले पुढच्या काही तासांमध्ये किंवा मग काही दिवसांमध्ये ह्याची घोषणा होईल, असं काय आश्वासन दिले? स्वामी साहेबाला मी संपूर्ण जिल्ह्यातल्या 18 पगड जाती जमातीच्या आणि आंबेडकरी विचारांच्या बहुजन बांधवांतर्फे विनंती केली की साहेब तुम्ही आता तात्काळ पाठक साहेबाबरोबर चर्चा करून आज प्रकृती अस्वस्थ झालेले आजचे आज निर्णय घेऊन 26 जानेवारीपर्यंत आम्ही प्रश्न निकाली काढून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सन्मानपूर्वक नाव देऊ असं या ठिकाणी लेखी पत्र द्या आणि उपोषण संपवा अशी मी त्यांना विनंती करतोय. ते आत गेलेले आहेत, ते म्हणले मी चर्चा करून याच्यावर थोड्या वेळात निर्णय देतो. आज त्यांचं उपोषण संपावं, नसता उद्यापासून बहुजन बांधव रस्त्यावर उतरतील हे त्यांना सुद्धा सांगितले. जर आज त्यांनी लेखी पत्र जर नाही दिलं तर माझा पूर्णपणे या ठिकाणी ठाम मत आहे आपल्या माध्यमातून की प्रशासनालाच जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था निर्माण करायचा आहे का, त्याची ती वेळ येऊ नये. कारण आम्ही कायद्याला मानणारी माणसं आहेत, शांततेच्याच मार्गाने या ठिकाणी उपोषण सुरू आहे. त्यांनी सुद्धा याची दखल घेऊन हा प्रश्न तात्काळ निकाली काढावा 26 जानेवारीपूर्वी अशी मी या माध्यमातून विनंती. काय सांगाल, तुम्ही सुद्धा उपोषणाच्या ठिकाणी होता, काय घडलं? आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने यांना अनुरथ साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आलो होतो. त्यावेळेस एक अधिकारी आला, त्याच्यामध्ये त्याच्या गळ्यात कार्ड होता, ते आतमध्ये लपवलेला होता. ते बोलत होता की तुम्ही जे आहे तर इथून तुमच्या ते पाठवलेलं आहे, बोगसगिरी करत होता आणि त्याचा प्रयत्न हेच होता की उपोषण सोडावा. आम्ही त्याचे ते सर्व लोकांनी तपासला, ते बोगस निघाला. ते बोगस पाठीमागे फक्त असं आम्हाला वाटतं की त्यांच्यावर कोणीतरी हल्ला करावा, काहीतरी करावा आणि आमच्यावर त्यांनी गुन्हे दाखल करावे आणि हे उपोषण तिथेच मार्गाने जायचं. मला मराठी माध्यम मराठी तुमच्या महाराष्ट्राच्या माध्यमातून मला एकच विचारायचं, मान्य जिल्हाधिकाऱ्यांना विचारायचं, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे सर्व अधिकारी पदाधिकारी त्यांना विचारायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान, त्या संविधानावर तुमच्या मोठमोठे पदा मोठमोठे सगळ्याचा देश चालतो आहे, त्या बाबासाहेब आंबेडकरचं नाव पालवण रोडला द्यायला, ते रजिस्ट्रेशन द्यायला काय विरोध आहे? कुणाचा विरोध आहे? कोणत्या प्रतिनिधीचा विरोध आहे? कोणत्या पक्षाचा विरोध आहे? कोणत्या समाजाचा विरोध आहे? ते दाखवा ना मला. विरोध नसेल तर मग देऊन टाका. आणि तुमच्याकडून देत नसेल, तुम्ही देत नसेल तर आम्ही स्वतः तिथे पाठी काढू. होऊ द्या, यापूर्वी पण गुन्हे दाखल झालेले आहेत ना, होऊ द्या गुन्हे दाखल. तर संविधानाचा आधार तुम्हाला करायचा नाही तर ज्यांनी संविधान केलं त्यांच्या आधारासाठी आम्ही संविधान ते कानून तोडू. अशा प्रकारचं आक्रमक या ठिकाणी मला या ठिकाणी बीडमध्ये आम्ही गेल्या 30 दिवसांपासून पाहतोय, महिन्यांपासून पाहतोय की बीडमध्ये विविध बेकायदेशीर घटना किंवा मग कायदा सुव्यवस्था घटना करतायत. यामध्येच आणखी एक नव्यानं भर पडलेली आहे, ती म्हणजे शासकीय कर्मचारी बनावट पद्धतीनं कोणाचं तरी आय कार्ड घालून या ठिकाणी उपजिल्हाधिकारी किंवा मग तहसीलदार यांचं नाव सांगत उपोषणकर्त्यांची चौकशी करतात, विचारपूस करतात. काय नेमका हेतू होता त्यांचा, इथं त्यांनी प्रश्नचिन्ह किंवा मग आरोपसुद्धा लावलेले आहेत की त्यांना कुठेतरी वाद निर्माण करायचा होता आंदोलनकर्त्यांचा किंवा मग आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे
त्यांना कुठेतरी बनावट आय कार्ड घालून या ठिकाणी जे आहे ते वाद निर्माण करायचा होता. मात्र आम्ही आमच्या सजगतेनं त्यांना ओळखून जे आहे ते त्यांना समज दिली आहे आणि इथं उपजिल्हाधिकारी स्वामी यांनी येऊन आमची माफी सुद्धा मागितली आहे. आम्ही तो विषय थांबवतो. मात्र काही आंदोलनकर्त्यांनी जे आहे ते या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांना ज्यांनी जे आहे ते बनावट ओळखपत्र गळ्यामध्ये घालून येऊन कुठल्या तरी प्रकारचं नाव दाखवून कुठला तरी आयडेंटिटी सांगत त्यांनी जी काही बेकायदेशीर पद्धतीने वागणूक केलेली आहे त्यांना निलंबित करण्यात यावं अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडं सर्व धर्म समभाव म्हणून आम्ही बाबासाहेबांचं नाव या ठिकाणी रेल्वे स्थानकाला देण्यात यावं अशी मागणी करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या वतीने इकडे अनुरोध वीर यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत. प्रशासनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी कुठली अडचण येते आहे, कुठल्या लोकप्रतिनिधीची अडचण आहे हे इथं सांगावं अशा प्रकारची मागणी जी आहे ती इथल्या आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे. नवा पायंडा जो आहे तो बीडमध्ये आंदोलनकर्त्यांचा पाहायला मिळत असतानाच कुठेतरी शासकीय कर्मचारी सुद्धा बेकायदेशीर वागतात का हे आता आपल्याला प्रश्न पडायला लागलेला आहे. कॅमेरा पर्सन अबोल जाधवसह मी संग्राम, मराठी महाराष्ट्र.